श्री स्वामी समर्थ. आज आपण झटपट असा गोडाचा शिरा बनवणार आहोत. गोडाचा शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि ती गॅसवरती गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण रवा टाकून रवा भाजून घेऊ. रवा आपल्याला तेल किंवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. इथं मी तेलात रवा भाजलेला आहे. रवा आपल्याला बारीक गॅसवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जर कधी गोड खाऊ वाटत असेल तर असा पटकन आणि कमी साहित्यात होणारा रवा तुम्ही बनवून खाऊ शकता. रव्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. रवा आपल्याला खाली कढईला लागू द्यायचा नाही. रव्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूटसुद्धा ॲड करू शकता. पायनॅपल किंवा बनाना पण रव्यामध्ये ॲड केला जातो. प्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर त्यामध्ये बनाना किंवा पायनॅपल ॲड करून तो महाप्रसादामध्ये सुद्धा वाटला जातो. इथं मी कमी साहित्यामध्ये पटकन होणारा शिरा बनवत आहे. आता आपला रवा भाजला गेलेला आहे तर त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूध टाकू. दुधावरची सायसुद्धा आपल्याला रव्यामध्ये ॲड करायची आहे. त्यामुळे रवा छान लागतो. त्याला तेलकटपणा जास्त येतो. आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे. रव्याला उकळी यायला लागली की आपल्याला रवा हलवत राहायचा आहे. रवा खाली लागू द्यायचा नाही, नाहीतर करपट होईल आणि पांढरा रवा काळा होईल. जर तुम्हाला रव्यामध्ये इलायची आवडत असेल तर तुम्ही इलायची पावडरसुद्धा रव्यामध्ये टाकू शकता. त्याने चव छान येते. इथं मी लहान मुलांसाठी रवा बनवत आहे, त्यामुळं इलायची पावडर वगैरे काही टाकलेली नाही. रवा सुका होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. आता आपण रव्यामध्ये अर्धी वाटी साखर ॲड करू आणि रवा पुन्हा मिक्स करू. सकाळच्या नाश्त्याला गडबडीमध्ये जर काही बनवायचं सुचत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने रवा बनवू शकता. अगदी कमी साहित्यात होतो हा रवा.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. काजू, बदाम, मनुके, पिस्ता. इथं मी फक्त बदाम घेतलेले आहेत आणि ते सुद्धा उभ्या आकारात चिरून घेतलेले आहेत. आता आपण पुन्हा एकदा रवा मिक्स करून घेऊ. ड्रायफ्रूट्स आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचे आहेत. जर ते सुरुवातीला टाकले तर ते मऊ पडतील आणि बदामाचा क्रिस्पीनेस कमी होईल. आता आपला शिरा तयार झालेला आहे. जर कधी नाश्त्याला काय बनवायचे सुचत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने रवा बनवून खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.